आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुपालीताई पाटील आहेत. ताई, अशोक खरात प्रकरणामध्ये तुम्ही सातत्यानं तुमची भूमिका जी आहे ते मांडत होतात. तुम्ही मध्यंतरी मागणी केली होती की चाकणकर परिवाराच्या सगळ्या संपत्तीची चौकशी जी आहे ती करण्यात यावी. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीला ईडीनं नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे आणि चौकशीसाठी बोलवलेलं आहे. खरंच या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या संपत्तीचा काही संबंध असावा असं वाटतं का? मी पहिल्यापासून सांगत आहे आणि मी जी मागणी पहिल्यापासून करते ती आजही करत आहे की या बंधूबाबा खराताच्या या कृत्यामध्ये फक्त राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा हातभार होता म्हणून हा बंधूबाबा फोपावलेला होता. नाहीतर या बंधूबाबाची हिंमत नव्हती एवढ्या महिलांचं शोषण करण्याची. परंतु त्याच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर स्वतः असल्याने म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्यामुळे महिला कुठेतरी विश्वासाने गेल्या आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन या बंधूबाबांनी त्याच्यावर अत्याचार केला. आता ही जी काही संपत्ती मिळवलेली आहे ही सुद्धा चौकशीच्या रडावर आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं काल ऐकलं असेल की पुरवणी आम्ही चार्जशीट सुद्धा देऊ शकतो. पुरवणी चार्जशीट जोडण्यासाठी तुम्ही एवढी ट्रीटमेंट रुपाली चाकणकरांना का हायफाय देताय? या जागेवर जर सर्वसामान्य महिला असती तर तिला अटक केली असती, तिच्याकडनं तो तपास केला असता आणि मग चार्जशीट दाखल करण्यात आली असती. परंतु इथं त्या स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि का कुणाच ठाऊक, मला माहित नाही या गोष्टी की तुम्ही का वाचवताय. एवढा गंभीर एवढा संवेदनशील गुन्हा झालेला असताना का वाचवताय? आता त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा हस्तक्षेप आहे तर हो आहे. त्याच्यानंतर प्रतिभा चाकणकरचं समता पतसंस्थेच्या याच्यामध्ये अनेक अकाउंट आहेत आणि त्या अकाउंटमध्ये अशोक खरात प्रतिभा चाकणकरचा नॉमिनी आहे. ही साधी गोष्ट तुम्ही घेऊ नका. माझ्या अकाउंटला जो कोण नॉमिनी असेल की जो माझ्या हितसंबंध, माझ्या प्रेमाचा, माझ्या परिवारातला तोच असू शकतो. त्याच्यामुळे एकतर क्लिअर झालं की चाकणकरांचे आणि खराताचे, मग तिथं रुपाली चाकणकर आली आणि प्रतिभा चाकणकर आली, यांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात या स्वतः आरोपी तर होतात. रुपाली चाकणकर जर गुन्ह्यामध्ये आरोपी होतात तर जी काही आवाजावी संपत्ती मिळवली आहे त्याच्यामध्ये प्रतिभा चाकणकर आणि मला वाटतं तन्मय चाकणकर हा लहान मुलगा आहे, मला म्हणजे 15-16 वर्षाचा का 14 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या फोनवरनं त्यालाही नोटीस दिली. आता त्याच्या फोनवरनं आहे म्हणल्यानंतर कायद्याने त्याला नोटीस जाणार. पण मला वाटतं तेही त्या बिचारा लेकराचा काही संबंध नसेल. ही प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकर हेच त्याच्या फोनवरनं बोललेले असतील. म्हणजेच स्वतःला संविधानिक पदावर समजणारी महिला, असणारी महिला, तिला कायद्याचं नॉलेज नाही, संविधान पदावर गेल्यानंतर आपण कुठल्या गैरकृत्याला मदत करतोय याचं भान नाही आणि त्याच्यामुळे हा बंधूबाबा खराताचं भांडाफोड झालेलं आहे. बंधूबाबांनी महिला अत्याचार केला हे वेगळंच, परंतु सगळ्या सरकारी लोकांना रुपाली चाकणकरनी त्यांच्यापाशी नेऊन सगळ्या योजनांचा सुद्धा फायदा घेतलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीनं आता जी प्रतिभा चाकणकरांना नोटीस दिलेली आहे की चौकशीसाठी बोलवलेलं आहे, कुणाकुणाची चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही मध्यंतरी त्यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी. याच्यामध्ये रुपाली चाकणकर सह त्यांच्या घरातल्यांच्या जर कोणाच्या नावावर ही संपत्तीचे पेपर्स असतील त्यांची चौकशी होणे. त्याच्यामध्ये रोहामध्ये सुद्धा त्यांची नवऱ्याची अचानकपणे 400 आणि 500 कोटीमध्ये पार्टनरशिप. लक्षात घ्या, 400 नाही, तुम्ही 4000 कोटीचे मालक बना. पण तुम्ही संविधानिक पदावर गेल्यानंतर या बंधूबाबाच्या समवेत ज्या ट्रस्टवर अनेक लोकांनी देणग्या दिल्या, ज्या अनेक लोकांनी त्या बंधूबाबांनी अनेक लोकांना फसवलंय, त्याच्यामध्ये बिल्डर आहेत, व्यापारी आहेत, मग हा पैसा नक्कीच डिवायडेड होत असेल खरात आणि चाकणकरांमध्ये. त्याचा बेनिफिट त्यांनाच मिळाले. जेव्हा चाकणकरांचा कसा संबंध आला असावा असं तुम्हाला वाटतं की अशोक खरात जर त्यांच्या अकाउंटमध्ये नॉमिनी असेल, कसा संबंध आला असावा प्रतिभा चाकणकरांचा आणि अशोक? प्रतिभा चाकणकरांचे किंवा रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून संबंध आलेले आहेत का त्यांचे ते रुपाली चाकणकरांनी सांगितलं की आमचे ते गुरु बिरू होते यातनं संबंध आलेले आहेत. परंतु संबंध तर आलेले आहेत. कोणत्याही खात्यावर पुन्हा सांगते कोणी कुणाला नॉमिनी करत नाही. या प्रकरणामध्ये चौकशा चालू आहेत. त्या खरातावर 18 गुन्हे दाखल झालेले आहेत. मला सांगायचे की रुपाली चाकणकर या जबाबदार संविधानिक पदावर असलेल्या महिलेला तातडीने अटक व्हायला पाहिजे होती. अजून खुलासे आले असते, परंतु
त्यांना कुठेतरी सेफमध्ये ठेवण्यात येते. आम्हीही तपासावर लक्ष ठेवून आहोत. परंतु हा सगळा प्रकार 2016 पासून रुपाली चाकणकरांना वाचवलं जातंय का सेफ ठेवणं? वाचवलं. आतापर्यंत अटक झाली नाही म्हणजे त्यांना वाचवलं जाते. नाही तर या जागेवर दुसरी कुठली महिला असती तर आतापर्यंत ती जेलमध्ये बंदिस्त असती. ठीक आहे, ईडीची चौकशी, प्रतिभा चाकणकरला नोटीस देणं, मग घेणं किंवा मग त्यांना ताब्यात घेणं, ती प्रोसिजर आम्हाला माहिती आहे त्याच्यानुसार. पण रुपाली चाकणकरनी प्रतिभा चाकणकर अख्खं खानदानच खराताच्या पायाशी नेऊन ठेवलं. म्हणजे ही कोणती बला स्वतःच्या घरात आणताना यांना या संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला कळलं नाही का? आणि हा प्रकार 2016 पासून जर एकंदरीत आपण लक्ष घेतली, ही क्रिमिनॉलॉजी त्यांची हे की त्या भोंदू बाबाला एक सुंदर चांगली महिला पाहिजे, तिला त्या पदावर बसवण्याचं आमिष द्यायचं आणि तिच्याकडनं राजकारणातल्या लोकांच्या, मंत्रिमंडळातल्या लोकांना आणायचं आणि सरकारी फायदे घ्यायचे. पाण्याचे फायदे घेतले म्हणजे शेतकऱ्यांना पाणी नाही आणि यांना पाणी मंजूर होतोय. मला वाटतं आता सरकारचा निधी काहीतरी आश्रम आणि धर्मादायाच्या त्यातनं जवळजवळ 2-2, 4-4 कोटी घेतलेले. याचाच अर्थ त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर साथीदार आहेत. त्यांना तातडीने अटक करावी. मधल्या काळामध्ये जे ट्रस्टीवरचे शेळकेत, अहो तो माणूस टेन्शननी त्यांनी मला वाटतं स्वतःहून ती गाडी घातली, आत्महत्या केली. त्याला टेन्शन आलं की माझी एवढी नाहक झालेली बदनामी आणि अजून पुढे काय येणार आहे. त्यांनी विथ फॅमिलीच्या शेळकेनी सुसाईड केल्यासारखं कंटेनरला आत घातली. केवढा भयान विषय हा. मग याविषयी जे यांचे लागेदोंड आहेत त्या जे कोणी आरोपी आहेत त्यांना अटक होणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकर पण त्याच्यामध्ये अटक होणं गरजेचं आहे. सरकार वाचवत असेल तर कालांतराने वाचवू शकणार नाही, कारण का सगळे इव्हिडन्स, मी पुन्हा सांगते इव्हिडन्स हे सगळे आहेत. परंतु ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणतायत की मी तपास चालू आहे किंवा चार्जशीट झाल्यानंतर सुद्धा आम्ही पुरवणीचा अधिकार राखून करून ठेवतो. पण ही हायफाय ट्रीटमेंट, एवढं झुकतं माप चाकणकरांना का द्यायचंय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मध्यंतरी जी कायदेशीर भूमिका मांडलेली होती, आता प्रतिभा चाकणकरांची ईडीकडून चौकशी केली जाईल, नोटीस ज्या आहेत त्यांना देण्यात आलेली आहे. पुढची भूमिका नक्की काय असणार आहे? हे प्रकरण इथंच थांबलंय असं म्हणायचं का? यांना दोघींनाही अटक होणार, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय हे प्रकरण थांबू शकत नाही. कारण का प्रतिभा चाकणकरची ईडीची जी चौकशी आहे त्या समता पतसंस्थामध्ये अनेक आहेत. प्रतिभा चाकणकर काय म्हणली की माझी सही नाही. अहो आजकाल केवायसी म्हणजे मला माझ्या गॅसची केवायसी करायला मला स्वतःला उपस्थित राहावं लागतं, अंगठे द्यावे लागतात, आपला पॅन द्यावा लागतो, त्याचा OTP, आधार कार्डचा पॅनचा OTP आपल्या मोबाईलवर येतो. तो जेव्हा आपला शेअर केला जातो तेव्हा ते कन्फर्मेशन येतं. त्याच्यामुळे चाकणकरांच्या फॅमिलीनी काहीही चुकीचं किंवा खोटं जरी सांगितलं तरी इव्हिडन्स आणि पुरावे आहेत, त्याच्यानुसार ते आरोपी त्यांच्याच पुराव्यानुसार 100% होऊ शकतात. हे प्रकरण तसं थांबणार नाही. अजून अनेक प्रकरणं त्या खराताच्या समोर यायची, किती फायदे दिले, किती काय दिले, त्यातनं मिळालेली मायाजाल यांना किती मिळाली. त्याच्यामुळे हे सगळे खराताबरोबर चाकणकर जे दोषी आहेत त्या सगळ्यांना, ज्यांचे पुरावे आहेत त्यांना सगळ्यांवर कायदेशीर अटक कारवाई होणार भविष्य काळात. आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांनी जरी सांगितलेलं असलं की माझा त्या खात्याशी काही संबंध नव्हता, मात्र आजकाल ऑनलाईन पद्धतीनं सगळंच कन्फर्मेशन मिळतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या सुद्धा संपत्तीची चौकशी जी आहे ती करावी अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.